गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो घटक पाहणार आहोत तो दुसरा भाग आहे या दशांश अपूर्णांकाचा दुसरा भाग। आणि एकूण अपूर्णांकाच्या भागांमध्ये अपूर्णांकात चे जेवढे आपण भाग बनवले त्यातला 6वा भाग आहे। आपण प्रत्येक भागात एक एक घटक समजून घेत चाललो आहोत, बरोबर। यामध्ये आपण थोडे पुढे जाणार आहोत। ओके, बघा पहिला भाग, याच्या आधीचा 5वा भाग जर बघितला असेल तर चांगली बाब आहे, नसेल तर आधी बघून घ्या, नंतर हा भाग परत बघा। आता इथं मी दशांश अपूर्णांक लिहिलेला आहे, त्याचं वाचन करू आणि लिहून बघू, मग पुढे जाऊ। ठीक आहे, बघा याचं वाचन कसं करणार। 84.12 84.12 काय लिहिणार, 84 दशांश चिन्ह सुद्धा म्हणता येईल, दशांश चिन्ह 12। ठीक आहे, ओके, 84.12। पुढचं वाचन बघा, 87 दशांश चिन्ह किंवा दशांश मग शून्य आहे, 87.07। ठीक आहे, बघा याचं वाचन 87.07। ठीक आहे, आता याचं 100.12 काय वाचन होईल, 100, इथं एक काना एक्स्ट्रा पडला। ठीक आहे, 100.12। ओके, बघा याचं वाचन 100.12। आता हा 5.07 याचं वाचन सोपं, 5.07। ठीक आहे, 5.07 अशा प्रकारे दशांश अपूर्णांकाचं वाचन करता येतं। आपण 4 वाचनाची उदाहरणं घेतली, आता आपण थोडे पुढे जाणार आहोत। ओके, बघा 1 पैसा, समोर स्क्रीनवर काय लिहिलेलं आहे, 1 पैसा आणि 100 पैसे। 1 पैसा म्हणजे एकच पैसा, ठीक आहे, 1 पैसा। ओके, 100 पैसे, आता इथं मी लिहिलेलं आहे 100 पैसे। ओके, ठीक आहे, 1 पैसा आणि 100 पैसे आपल्या समोर लिहिलेलं आहे। आता 1 रुपया म्हणजे किती पैसे, 1 रुपया म्हणजे 100 पैसे। 1 रुपया म्हणजे 100 पैसे। ठीक आहे, 1 रुपया म्हणजे 100 पैसे हे आपल्या लक्षात आलं। मग आता याला जर दशांश रूपात लिहायचं असेल तर कसं लिहिणार, 1 पैसा म्हणजेच 100 पैसे, बरोबर की नाही। 1 पैसा म्हणजे 100 रुपयाचा, 1 पैसा म्हणजे 100 पैसे। तर मग आता याचं लेखन 1/100 असताना तुम्ही कसं करता, आधी तुम्ही केलेलं आहे 0.01 पैसे, आले लक्षात, 0.01 पैसे। 1 रुपया म्हणजे किती पैसे असं जर विचारलं तर 1 रुपया म्हणजेच याचाच 1/100, बरोबर, म्हणजेच काय, एवढे पैसे, हे 100 पैसे झाले, याचं परिवर्तन, आले लक्षात। अशा प्रकारे आता आणखी एक बघू, जर तुम्हाला 5 पैसे दिलेले आहेत, ठीक आहे, ओके, 5 पैसे दिलेले आहेत, बघा इथं दिलेलं आहे 5 पैसे, याचं रुपयात करायचं, 5 पैसे रुपयात करायचे, ह्याला मराठीतून लिहिलं, इंग्लिश मधून लिहिलं, 5 पैसे रुपयात करायचे, 5/100। कारण काय, रुपये म्हणजे 100 पैसे, शतमानाच्या पद्धतीत लिहिलं, याला शतमान पद्धती, दशमान पद्धती म्हणतात। 10च्या पद्धतीत लिहिलं तर दशमान, शताच्या पद्धतीत लिहिलं तर शतमान। ठीक आहे, मग दशमान पद्धतीमध्ये 5/10 100 म्हणजेच किती पैसे हो, 0.05 पैसे। पैसे रुपयाच्या भाषेत मांडताना त्याला 100चा छेद द्यायचा आणि त्याचं परिवर्तन 0.05 पैशात होतं। ओके, अशा प्रकारे आणखी एक उदाहरण आपण घेऊ। आता तुमच्या समोर मी 4 उदाहरणं ठेवलीत पैशाच्या स्वरूपात, दशांश अपूर्णांकात आपण त्यांचं रूपांतर समजावून घेत आहोत। बघा इथं लिहिले 50 पैसे, 50 पैशाचे रुपये करायचे म्हणजे काय हो,
50 पैसे रुपये तेवढेच 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग यात घ्या आता याला कसं मांडणार आपण? याला असं मांडता येतं 0.0 ओके 50 बरोबर आहे. 0.50 का? कारण हे 2 शतका एवढ्या संख्या असल्यामुळे दशांश चिन्हानंतर 2 संख्या ठेवल्या. ठीक आहे. 75 पैसे. आता बघा 75 पैसे जर असतील तर हे तुम्हाला रुपयांच्या भाषेत मांडायला सांगितले. 0.50 रुपये. 75 पैसे म्हणजे किती? 75 चे रुपये करताना 100 ने त्याला छेद बसतो. कारण 100 पैसे 1 रुपया म्हणजे किती? आपण आधीच घेतलं होतं. 1 रुपया म्हणजे किती पैसे? 100 पैसे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. ठीक आहे. मग आता 75 पैसे त्याला जर आपल्याला रुपयाच्या भाषेत करायचं असेल तर 75/100 म्हणजेच इथं 0.75 रुपये एवढं होतं. बरोबर. 0.75 रुपये म्हणजेच 75 पैसे. उलट जरी विचारलं तरी असं विचारलं 0.75 रुपये म्हणजे किती पैसे? एवढे पैसे 75 पैसे. आता 45 पैसे दिले म्हणजेच 45/100 कारण 1 रुपयाचे 100 पैसे होतात म्हणून त्याला भागलं. 45 ला 100 ने भागलं दशांश चिन्हाच्या रूपात 0.45 रुपये. येतंय लक्षात? कारण 1 पैसा म्हणजे 1 पैसा, 100 पैसे म्हणजे 1 रुपया आणि त्याचा बदल करताना दशांश रूपात असं मांडलं. इथं शतांश आहेत, 100 ने भागलं शतांश म्हणून हे 0.50 रुपये. 75 पैशाचे किती रुपये? 0.75 पैसे. 45 पैशाचे 0.45 पैसे. ठीक आहे. आता इथं 25 पैसे दिलेले आहे म्हणजेच 25/100 म्हणजेच 0.25 रुपये. आता बघा मी काय म्हणतोय 12 रुपये आणि 25 पैसे म्हणजे कसे हो? 12 रुपये आणि 25 पैसे हे बरोबर आहे का? 12 रुपये 25 पैसे हो बरोबर आहे. 12 रुपये पूर्ण आहेत पूर्णांकात आणि 25 पैसे शतमानाच्या पद्धतीत मांडलं. 25 ला छेद दिला 100चा म्हणजे इथं झाले 12, इथं गेला दशांश चिन्ह आणि परत 2 घराचे या 2 घराचे 25 झाले ना 12.25. 12.25 पैसे याची मांडणी अशा प्रकारे करतात. पैशाची उदाहरणं आपल्याला शिष्यवृत्तीला वेगवेगळ्या पद्धतीने येतात. ठीक आहे. आता आपण याची 2 उदाहरणं समजावून घेऊ. चला ओके. बघा आता दशांश रूपामध्ये 2 उदाहरणं मी बेरजेसाठी रुपये दिलेले आहेत. रुपये आणि पैशाची. ठीक आहे. बघा आता इथं याचं वाचन आपण असं करणार 12 रुपये 25 पैसे किंवा 12.25 रुपये. ठीक आहे. याला तुम्ही पैसे म्हणू शकता आणि सगळ्या संख्येला रुपया म्हणता येतं. 14.45 रुपये, 225.75 रुपये, 140.25 रुपये म्हणजे तेवढे पैसे वरती आहेत. आता याची बेरीज जशीच्या तशी करता येते. हातच्यामध्ये इकडं जर 10 झाला तर तो एकक होतो, 1 होतो आणि तो पूर्णांकात येतो. ठीक आहे. ओके. चला 5 आणि 5 10, 1 आला हातचा. 5 आणि 5 10, 1 आला हातचा. मग किती झाले? 3 आणि 1 2 आणि 1 3 आणि 4 7 70 झाले. ओके. आता बघा हे 70 पैसे झाले आणि आता इकडचे 2 आणि 4 6 आणि 2 म्हणजे हे झाले 24 रुपये 70 पैसे किंवा 24.70 रुपये. ओके. समजतंय? ठीक आहे. पुढे याचं 75 अधिक 25 पैसे. बघा आता इथं काय होणार आहे 0 पॉईंट इकडं 75 पैसे तिकडं 25 पैसे. 75 आणि 25 100 होणार. बघा कसे 5 आणि 5 10, 1 आला हातचा. बरोबर आहे. 7 आणि 1 8, 8 आणि 2 10. बरोबर आहे. 8 आणि 2 10. ओके सॉरी इथं 0 लिहिला हा 1 इकडे घेतला. ठीक आहे ना 10चा. 5 आणि 1 6 6
2 आणि 6 3 किती आले? 366 रुपये झाले. 366 रुपये झाले. कारण ह्या 75 पैशाचे आणि या 25 पैशाचे, 75 आणि 25 पैसे म्हणजे किती हो? 0.75 अधिक 0.25, 25 पैसे आणि 75 पैसे झाले ना 100 पैसे. 100 पैसे म्हणजे 1 रुपया. 1 रुपया. 100 पैसे म्हणजे किती झाले? 100 पैसे म्हणजे 1 रुपया. मग इकडं 365 होते, 366 झाले, 1 रुपया इकडं बसला. ओके, आले लक्षात? ठीक आहे. आता आपण यावरची पीडीएफ मधली उदाहरणं पाहणार आहोत. चला, पीडीएफ मधली उदाहरणं आपल्याला बघायची. समोर आपल्या पीडीएफ आहे, त्यातलं पहिलं उदाहरण आपण पाहणार आहोत. बघा, पहिलं उदाहरण आहे सराव संचातलं. सराव संच आहे 18. ओके, बघा बरं काय सांगितलंय. 92.48 या अपूर्णांकाचे लेखन कसे कराल? 92 दशांश चिन्ह, बघा 92.48 कुठे आहे? हा पर्याय आहे का? 92.48 हा आहे का? हा तर 52 आहे. हा 92 आहे, पण हा 84 आहे. हा 94 आहे. मग हा आहे का? होय, 92.48 आले लक्षात? चला पुढचं बघू. पुढचं उदाहरण बघायचंय. पुढील पैकी कोणत्या संख्येतील 3ची किंमत 3.1/100 आहे? आता पहिली गोष्ट, आपण कोणत्याही गोष्टीचं जर असं बघितलेलं उदाहरण होतं बघा, हे शतकाच्या याच्यात मांडायचं. 3 ने याला गुणलं तर किती झालं? 3/100. याची मांडणी कशी करणार मला सांगा आधी. 3/100 ची मांडणी कशी करणार? शतकाच्या दशांश अपूर्णांकात शतांशामध्ये 0.03 ही अशी मांडणी येईल की नाही? अशी मांडणी येणार की नाही? बरोबर, कारण इथं 2 छेदाला 2 शून्य आहेत, म्हणून दशांश चिन्हाच्या पलीकडे. मग अशा पोझिशनला 3 कुठे आहे बघा? 0.03 च्या पोझिशनला कुठे आहे? इथं आहे का 3 शेवटी? नाही. इथे आहे का ह्या टप्प्यात दशांश चिन्हानंतर? नाही. इथं आहे का 3 शेवटच्या टप्प्यात? नाही. आता इथं बघा कुठे आहे? इथे बघा कुठे आहे? हा 3 कुठे आहे? दशांश चिन्हानंतर 0.3 म्हणजेच 46.63 ला तो आहे. बरोबर, बघा हा 3 जो आहे हा दशांश चिन्हानंतर दुसऱ्या घरात आहे. इथं सुद्धा 3 आहे. 46 नंतर दशांश चिन्ह दुसऱ्या घरात. समजले? या उदाहरणात त्यांनी काय विचारलं होतं? 3 गुणिले 1/10 कुठे आहे? म्हणजे हा 3 असा मांडला आपण. 3 गुणिले 1/10 हा असा मांडला 0.03 आणि नंतर तो इथं शोधला. ओके, चला पुढचं बघू. 10 बघा, आता ही संख्या कशी आहे? 10.9/10. आता आधी हा 10 पूर्णांक हा जसाच्या तसा राहील. बरोबर, या 9/10चं लेखन कसं करणार सांगा मला? 9/10चं लेखन कसं करणार? असं करणार का? 0.9 असं करणार का? हा 10 तर पूर्णांक आहे. हो, मग आता या दोन्हीची बेरीज करा. 10 अधिक 0.9 कुठे आहे? 10 अधिक हे तर 10 झाले, हे नाही. बघा बरं, 10 पूर्णांक आणि 0.9 अशी बेरीज असेल तर 9, हा 0, हे कुठे आहे? 3 नंबरला आहे. बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3. आले लक्षात? 10.9/10 10.9/10 यातल्या 9/10च लेखन करण्यासारखं होतं. ते वेगळ्या पद्धतीने कसं केलं जातं? 9/10 म्हणजेच 0.9 आणि तो 10 असला तर त्याचं 10 याचं वाचन असं होईल 10.9 म्हणून 3 नंबरचा पर्याय. ओके, पुढे. आता आपल्या समोर चौथा प्रश्न आहे. ठीक आहे,
चौथ्या प्रश्नामध्ये काय आहे आपण वाचून घेऊ. 5.5 हा अपूर्णांक, 5.5 हा अपूर्णांक दशांश रूपात कसा लिहितात. 5.5 हा अपूर्णांक दशांश रूपात कसा लिहितात. ठीक आहे, चला ओके समजून घेऊ. आधी 5.5 काय आहे हे समजून घेऊ. याच्यासाठी काय करू आपण, आधी एक भाकरीचं उदाहरण घेऊ. चला, ते एक प्रसिद्ध उदाहरण आहे, आपण त्याचा वापर करू. ठीक आहे, छोटा घेतो. बघा, एक भाकर आहे. ओके, तिचे 4 भाग केलेले आहेत. आता आपण याला जर 100 असं म्हटलं, समजा भाकरीपेक्षा आपण याला 100 म्हणू. 4 भाग आहेत. 100चे 4 भाग कसे होतील, 25 25 25 25, म्हणजे 25 आणि 25 50 आणि 25 75 आणि 50 100. ठीक आहे, हे 100 झाले. आता मी काय सांगतो याच्याकडे लक्ष द्यायचं. एक पूर्ण असते, एक भाकर पूर्ण, आणि जेव्हा 25 असतात म्हणजेच 1 आणि 25 असतात, 125 असतील, 100 आणि 25, तर याला म्हणतात 125, किंवा याला मराठी भाषेत बोलताना सहज व्यावहारिक भाषेत 125 म्हणतात. काय म्हणतात, 125. असं का ते सांगतो. हे 25 म्हणजे चौथा भाग आहे, हे लक्षात येतं का तुमच्या. चौथा भाग म्हणजे 4 पैकी 1 भाग घेतलेला आहे. 4 पैकी 1 भाग घेतला. जेव्हा आपण 4 पैकी 1 भाग घेतो याला आपण पाव म्हणतो. काय म्हणतो, पाव. ओके, याला पाव म्हणतात. आणि एक पूर्ण आणि पाव असला, एक भाकर पूर्ण आणि पाव असला तर त्याला 1.25 भाकर म्हणतात. काय म्हणतात, 1.25. इथं भाकर मुद्दाम लिहिले, 1.25 म्हणतात. काय म्हणतात याला, एक पूर्ण आणि 1/4. बरोबर आहे. मग आता जर 2 तुकडे असतील तर 4 पैकी 2 म्हणजे अर्धे झाले. मग अर्धे म्हणजे किती हो, 2. ह्या भाकरीचे 2 तुकडे केले, त्यापैकी 1 घेतला, अर्धा घेतला, म्हणजे काय झाला, अर्धा. म्हणजे आता अर्धा म्हणजे हा अर्धा होईल जर आपण याला 100च्या रूपात 100 आणि अर्धा मिळवला तर 150 होतील. याला आपण 150 म्हणणार रुपयाच्या भाषेत. 2 भाषेत आपण समजावून घेतोय, अपूर्णांक आणि याच्यात रुपयामध्ये 150 म्हणणार. म्हणजे हा 1.5 झाला. अर्धा म्हणजे काय, 1.5 झाला. मग आता जर आपल्याकडे 2 भाकरी असल्या आणि त्याच्यानंतर अर्धी भाकर असेल, 2 भाकर आणि अर्धी, तर याला 2.5 म्हणणार. काय म्हणणार, 2.5 म्हणणार. पुढे बघा, 3 आणि अर्धी असली तर याला 3.5 म्हणणार. काय म्हणणार, 3.5 म्हणणार. 3.5. आता आपण इथं पाव समजावून घेतला, इथं 2.5 समजावून घेतला, 3.5 घेतला. आता यात जर याचे 3 तुकडे असले, 25 25 25, तर किती होतील, 75. 75 असले तर हे होतील पावणे. हे काय होतील, पावणे. म्हणजे किती हो, 4 भागापैकी 3 भाग घेतले. 4 पैकी 3 म्हणजे पाऊण भाग घेतला. किती भाग घेतला, पाऊण भाग. आता आपण मुद्द्यावर येऊ. हे सगळं शांतपणे बघा, समजून घ्या, लिहून काढा. आता आपण मुद्द्यावर येत आहोत. याच्यामध्ये आहे 5.25. किती आहे, 5.25 म्हणजे किती हो, 4 पूर्ण आणि 75. कारण आपण 75 म्हणजे पावणे हे बघितलं, 25 म्हणजे पाव बघितला, 50 हा असेल तर अर्धा बघितला, आणि 75 असेल तर पावणे परत लिहिला. मग आता हे 4 आणि 75 म्हणजे 5 ला पाव उणे, 5 ला पाव उणे, 5.25, 5 ला कमी, म्हणून 4.75 हे उत्तर आहे. याचं आलं लक्षात. 4.75, 5 ला पाव कमी. पुढचं बघू, 5 आणि 25 आहे, मग हे काय झाले, 5.25. काय झाले, 5.25. ओके, हे किती आहे, 4 आणि 25, मग हे झाले 4.25. ठीक आहे. त्यानंतर 5 आणि 75 आहे, म्हणजे पुढच्या 6 ला 25 कमी, म्हणून 5.6. 5.6 आले लक्षात. अशा प्रकारे आपण 5.5 समजावून घेतले, नंतर 5.25, 4.25 आणि 5.6 लक्षात आले. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू. याच्यामध्ये आपण या व्यावहारिक भाषेच्या उच्चारांवर परत एक स्वतंत्र भाग बनवणार आहोत. ठीक आहे.
कोणत्या अपूर्णांकाची किंमत, कोणत्या अपूर्णांकातील 8 ची किंमत 8 शतांश आहे. 8 शतांश काय म्हटले, स्थानिक किंमत 8 शतांश. 8 शतांश म्हणजे काय, 8 शतांश म्हणजे 8/100 म्हणजे 0.08 बरोबर आहे. अशी किंमत कोणत्या अपूर्णांकाची आहे. ह्या उदाहरणात 2 टप्पे पडतात. आधी तुम्हाला या 8 शतांशची किंमत ठरवून घ्यावी लागेल आणि नंतर तुम्हाला त्याचा शोध खाली घ्यावा लागेल. बघा बरं, 8 शतांश अशा दशांश चिन्हानंतर दुसऱ्या स्थानी असलेला 8 कुठे आहे. इथं आहे का 8 दुसऱ्या स्थानी, नाही. इथं आहे का 8 दुसऱ्या स्थानी, नाही. इथं आहे का 8 दुसऱ्या स्थानी, नाही. इथं 7. आता इथं बघा, ह्या दशांश चिन्हानंतर हा 8 बरोबर दुसऱ्या स्थानी आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 68.68 बरोबर आहे. म्हणजे हा 8 बरोबर दुसऱ्या स्थानी आहे. त्याला काय सांगितलं होतं, 8 शतांश. आणि 8 दशांश असतं तर काय असतो, 8 दशांश म्हणजेच 0.8. ठीक आहे, आले लक्षात. ओके, चला पुढचं उदाहरण बघू. 12.8 12.8 या संख्येतील 8 ची स्थानिक किंमत किती. बघा 12.8 यातल्या या अपूर्णांकातल्या 8 ची स्थानिक किंमत खाली शोधा. कुठे आहे, म्हणजे 12 नंतर दशांश चिन्ह दिल्यानंतर हा 8 कोणत्या स्थानी आहे हो, अशा प्रकारे 8 आहे. असा स्थानाचा 8 कुठे आहे, कुठे आहे. हा तर 80 आहे, हा नाहीच, हा नाही. हा नुसता 8 आहे, हा 8 पूर्णांक आहे, हा पण नाही. हा दशांश चिन्हानंतर 2 घरानंतर, म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा असा झाला. म्हणजे हा कसा झाला, 0.8 असा झाला. बरोबर की नाही, असा. मग असा नाही, आपल्याला पाहिजेत असा कुठे आहे, इथं आहे. काय विचारलं होतं, 12.8 12.8 बघा 12.8 या संख्येतील 8 या स्थानिक अंकाची किंमत कुठे आहे, इथे आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचं बघा, पुढचं उदाहरण आपण जे समजून घेतलं त्याच्यात 10.5 आणि 2.25 यांची बेरीज किती. आधी जे रुपयाच्या याच्यात समजावून घेतलं तसं बघा. 10.5 म्हणजे किती हो, 10.50. 10.5 100च्या याच्यात 10.5 हा दशांश अपूर्णांकाचा आहे, म्हणजे त्याला 10 अपूर्णांकाच्या भाषेत याला 50 मध्ये केला. आणि त्याच्यानंतर 2.25 2 आणि 2.25 2 आणि 2.25 किती झाले, 10.5 अधिक 2.25 बेरीज करा. 0 5 2 7 इथं दिला 0 2 1 किती झाले, 12.75 12.75 बघा बरं. 10.5 आणि 2.25 यांची बेरीज. आता मी आणखी एक उदाहरण मानाने सांगतो. इथं बघा 11.5 व 13.5 यांची बेरीज किती. 11.5 म्हणजे किती हो, 11.50 अधिक 13.5 म्हणजे 13.50 बरोबर आहे. 11.5 रुपये म्हणलं तरी चालेल, 11 रुपये 50 पैसे. आणि 13.5 म्हणजे 13 रुपये 50 पैसे. 0 अधिक 5 आणि 5 10, एकाला हातचा, 1 आणि 1 2 आणि 2 आणि 3 5. इथं पॉईंट तासात 2 किती झाले हो, 11.50 आणि 13.50 बरोबर 25 रुपये. किती झाले, 25 रुपये. ठीक आहे, पुढचं बघू. रुपयांची उदाहरणं छान असतात. आणखी एक उदाहरण देतो. 1.25 रुपया आणि 2.25 रुपये 2.25 रुपये यांची बेरीज किती. 1.25 रुपये म्हणजे 1 रुपया 25 पैसे, 2.25 म्हणजे 25 पैसे परत 2 रुपये, 5 आणि 5 10, एकाला हातचा, 4 2 आणि 2 4 आणि 1 5. इथं पॉइंट, इथं झाले इकडून किती झाले, हा ओके 3 किती झाले बघा. हे कसे होते 2 आणि 3 रुपये आणि इकडे 25 आणि 25 50 पैसे. 1.25 रुपया
अधिक 2.25 रुपये म्हणजे 3.5 रुपये. ठीक आहे. पुढचं बघू. दोन संख्यांमधील फरक 19.82 आहे. 19.82 आहे. त्यातील एक संख्या 14.23 आहे. तर दुसरी संख्या कोणती? तुम्ही घरी सोडवत असाल तर व्हिडिओ पॉज करा आणि वहीत उदाहरण सोडवा. शाळेत सोडवत असाल तर सरांना व्हिडिओ पॉज करायला लावा आणि हे उदाहरण सोडवा. आतापर्यंत सांगितलेल्या याच्यात सोपं उदाहरण आहे. बघा, या दोन संख्यांमधील फरक 19.82 आहे आणि त्यातली एक संख्या एवढी, तर दुसरी संख्या कशी काढणार? पॉज करून सोडवा. 19.82 वजा 14.23 याचं जे उत्तर येईल ती असेल दुसरी संख्या. आले लक्षात? याचं जे उत्तर येईल ती दुसरी संख्या, कारण दोघींमधला फरक त्यांनी तिथं दिलाय आणि त्यातली वजा करून संख्या काढायची. पहा बरं, वजा करून संख्या याच्यातून जात नाही. ठीक आहे. मग इकडून आजचा घेतला, इथं 7 दिले, इथं झाले 12, 12तून 3 गेले 9, 7तून 2 गेले 5, इथं पॉइंट दिला, इथं 5 आणि इथं 0. 5.59 5.59 आहे का कुठे? हो, आले उत्तर. पर्याय क्रमांक 2. समजले? काय सांगितलं होतं बघा, काय सांगितलं होतं? दोन संख्यांमधला फरक त्याने दिलेला होता. त्यातली एक संख्या 14 दिली होती. हा फरक जास्तीचा होता, मोठी संख्या, त्यातून लहान संख्या वजा केली, उत्तर हे आलं. ठीक आहे. मग जर तुम्हाला उलट काढायचं असेल तर या दोघांची बेरीज करा, एवढी संख्या येते की नाही पहा. ठीक आहे. ओके. पुढचं उदाहरण पाहू. हे छान उदाहरण आहे. एक अंगठी, एक बांगडी आणि एक चेन यांचं एकूण वजन 41.08 ग्रॅम आहे. आपल्याला हे मापन ह्याच्यानंतर समजून घ्यायचे. ठीक आहे. ग्रॅम वगैरे आपण फक्त ह्याच्यात बघू. 41.8 ग्रॅम आहे. बांगडी व चेनचं एकत्रित वजन 32.48 आहे. बांगडी व चेन यांचं वजन एकत्रित 32.48 आहे. बघा बरं, 32.48 आहे. तर राहिलेल्या अंगठीचं वजन किती? यांची वजाबाकी करा, तुम्हाला उत्तर कळेल. ठीक आहे. वजाबाकी करा, उत्तर कळेल. बघा, आता आपल्याला एकूण तीनही वस्तूंचं वजन दिलेलं आहे 41.8 ग्रॅम. मी इथं ग्रॅम पण लिहितो, हे आपल्याला परिमाणात पुढे वापरायचे. आणि दोन वस्तूंचं वजन इथं 32.48 दिलेलं आहे. आता उरलेल्या तिसऱ्या वस्तूचं वजन काढायचंय. वजाबाकी करू. 8तून 8 गेले 0, या 0तून 4 जात नाहीत म्हणून इथून आजचा घेऊ. इथं झाले 0, इथं झाले आता 10, 10तून 4 गेले 6. ठीक आहे. आता इथं ह्या 0तून जात नाहीत म्हणून परत इथं 3, इथं आला 1, 10तून 2 गेले 8, 3तून 3 गेला 0. 8.60 ग्रॅम कुठे आहे बघा? 8.60 ग्रॅम कुठे आहे? उत्तर आहे का? हे नाही, 8.50 नाही, हे नाही, हे 8.60 म्हणजे त्याने असं लिहिलेलं आहे. 8.60च्या जागेवर हा 0 खाऊन टाकला आणि 8.6 लिहिलं फक्त. ठीक आहे. हे 8.6 ग्रॅम. 3 वस्तू आहेत. 3 पैकी त्या तिन्हीचं वजन एकत्रित दिलं, त्यातनं वजा करून 2चं वजन दिलं म्हणजे 1 आपोआप निघेल. ह्याचं मूळ वजनातनं 32 वजा करा, आपोआप येणार. ठीक आहे. पुढचं आणि 10वं शेवटचं उदाहरण बघू. पुढील पैकी 72.05 हे वाचन असलेला अपूर्णांक कुठे? 72.05 वाचन करा, तसं लिहा. 72.05 हा अपूर्णांक कुठे आहे? 72.05. ठीक आहे. हा काय? हा 0.572, हा 52.70, हा 7.205 नाही. आले लक्षात? अशा प्रकारे या घटकामध्ये आपण 10 उदाहरणं समजून घेतली आणि पैशाची बेरीज समजून घेतली. ठीक आहे. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, घटक आवडला असेल तर लाईक करा आणि यावर आपण आणखी एक घटक बनवणार आहोत. ठीक आहे. चला, थांबतोय. गुड डे, बाय.